मित्रांनो, आज आपण गॅस, पोटफुगी आणि पोटाच्या त्रासाबाबत माहिती घेणार आहोत, जी विशेषतः 40 ते 50 वय ओलांडलेल्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वाची आहे. आपण अनेकदा पोट जड वाटणे, वारंवार गॅस होणे, सकाळी पोट नीट साफ न होणे किंवा दिवसभर थकवा जाणवणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. वय वाढल्याने पचनाची गती मंदावते आणि पाचक रसांची निर्मिती कमी झाल्याने अन्न पूर्णपणे पचत नाही. हे न पचलेले अन्न आतड्यांमध्ये अडकून राहते आणि त्याचा एक चिकट थर तयार होतो, ज्यामुळे शरीरात पोषणद्रव्ये नीट शोषली जात नाहीत. पचनसंस्था आणि मानसिक आरोग्य, गट ब्रेन कनेक्शन. आपली पचनसंस्था केवळ अन्न पचवण्याचे काम करत नाही, तर आपल्या विचारांवर आणि भावनांवरही तिचा खोल परिणाम होतो. म्हणूनच आतड्यांना दुसरा मेंदू म्हणजेच सेकंड ब्रेन म्हटले जाते. आपल्याला शांत आणि सकारात्मक ठेवणारे सेरोटोनिन नावाचे रसायन जवळपास 90 ते 95% आतड्यांमध्येच तयार होते. त्यामुळे पचन बिघडल्यास थकवा, चिडचिड किंवा नैराश्य जाणवू शकते. मुख्य घरगुती उपाय रात्रीसाठी. पोट साफ करण्यासाठी आणि गॅस पोटफुगीवर एक अत्यंत सोपा आणि नैसर्गिक उपाय तुम्ही करू शकता. साहित्य: 1 कप कोमट पाणी, अर्धा ताजा लिंबू आणि 1 चमचा उत्तम प्रतीचे ऑलिव्ह ऑइल किंवा चिया सीड्स किंवा सब्जा. कृती: एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या, पाणी जास्त गरम नसावे, त्यात अर्धा लिंबू पिळा आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑइल टाका. जर तुम्ही चिया सीड्स वापरणार असाल तर त्या पाण्यात 5 मिनिटे भिजू द्या, म्हणजे त्या जेलसारख्या होतील. कधी घ्यावे? हे पेय सलग 5 रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे जेवणानंतर किमान 2 ते 3 तासांनी प्यावे. फायदे: कोमट पाणी आतड्यांना रिलॅक्स करते, लिंबातील व्हिटॅमिन सी पाचक एन्झाईम्सना सक्रिय करते आणि ऑलिव्ह ऑइल किंवा चिया सीड्स आतड्यांमधील अडकलेली घाण आणि मल सैल करून नैसर्गिकरित्या बाहेर ढकलायला मदत करतात. हा उपाय सलग 5 दिवस केल्याने गॅस, फुगी कमी होऊन शरीरात नवीन ऊर्जा जाणवू लागते. बद्धकोष्ठतेसाठी इतर आयुर्वेदिक उपाय सकाळसाठी. 1. कोमट पाणी, तूप आणि खडीसाखर. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये तूप आणि खडीसाखर मिसळून पिणे अत्यंत प्रभावी आहे. कोमट पाणी आतड्यांच्या हालचालींना गती देते, तूप नैसर्गिक वंगणासारखे काम करून कोरडेपणा कमी करते आणि खडीसाखर पोटातील उष्णता संतुलित ठेवते. 2. रात्री भिजवलेले काळे मनुके. 15 ते 20 काळे मनुके एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर ते पाणी प्या आणि मनुके नीट चावून खा. यातील फायबर आणि ओलाव्यामुळे मल मऊ राहून आतड्यांची हालचाल सुलभ होते. कायमस्वरूपी उपायांसाठी आवश्यक सवयी. हा 5 दिवसांचा उपाय केल्यानंतर बदल टिकवून ठेवण्यासाठी खालील सवयी पाळणे आवश्यक आहे. रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याची सवय ठेवा. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा म्हणजेच ताजी फळे, हिरव्या भाज्या, बिया यांचा समावेश वाढवा आणि फास्ट फूड किंवा जास्त साखर असलेले पदार्थ टाळा. भरपूर पाणी प्या आणि आतड्यांच्या सक्रिय हालचालीसाठी रोज 20 ते 30 मिनिटे चालण्याचा किंवा हलका व्यायाम करण्याचा सराव ठेवा. मित्रांनो, आजचा हा छोटासा आयुर्वेदिक उपाय तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी आशा आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी महागडी औषधं नाही, तर योग्य माहिती आणि घरगुती उपाय खूप महत्त्वाचे असतात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये तुमचं मत लिहा आणि ही माहिती आपल्या कुटुंबियांना व मित्रांना शेअर करा. अशाच आयुर्वेदिक, घरगुती आणि हेल्थ टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. निरोगी रहा, आनंदी रहा.